मला अलीकडे माझ्या मेलवर एक कथा मिळाली. ही कथा जेव्हा मी वाचत होतो तेव्हा ती मला इतर कथांसारखी अजिबात वाटली नाही. इतर कथा कशा असतात, एखादं नवीन घर असतं, त्यात काही लोक जातात, मग त्यांना भूत प्रेत दिसायला लागतात आणि शेवटी ते सगळे घाबरतात. तुम्ही सगळे घाबरता. पण आजची ही कथा अशी आहे की ती ऐकल्यानंतर मी स्वतः घाबरलो. या कथेत भूत, प्रेत, पिशाच यांच्याही पुढे असलेल्या अशा एका भयंकर गोष्टीचा उल्लेख आहे, जी कदाचित तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी तुमच्या आयुष्यात अनुभवली असेल, पाहिली असेल. आणि आजची ही संपूर्ण कथा त्याच्याबद्दल आहे. ही कथा साताऱ्यातील एका फार्म हाऊसची आहे. ही खूप जुनी गोष्ट आहे, सुमारे 1990च्या काळातील. नेमकी तारीख आणि वेळ मला माहिती नाही, पण ही 90च्या दशकातील कथा आहे हे नक्की. आणि ही कथा खूपच दडपून ठेवली गेली होती. का ते तुम्हाला पुढे कळेल. नाहीतर ही कथा बाहेर आली असती तर नक्कीच यावर एखादा चित्रपट बनला असता. आणि मित्रांनो, ही खरोखरच खूप खास कथा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. पण त्याआधी जर तुम्हाला असे हॉरर, मिस्ट्री आणि ऐतिहासिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जेव्हा माझ्या व्हिडिओना लाईक करता तेव्हा मला खूप आनंद होतो आणि खूप मोटिवेशन मिळतं. मला वाटतं की मी तुमच्यासाठी जी कथा घेऊन येतो ती तुम्हाला खरोखर आवडते आणि मला ते खूप आवडतं. म्हणून प्लीज लाईक नक्की करा. आता ही कथा सुरू होते. साल 1990 मध्ये कराड आणि सातारा यांच्या मधोमध एक फार्म हाऊस होतं आणि त्या फार्म हाऊसचा मालक होता विठ्ठल. हा जो परिसर होता तो साताऱ्याच्या आसपासचा होता आणि विठ्ठल हा एक खूपच प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यावसायिक होता. म्हणजेच त्यानं भरपूर पैसा कमावला होता. एकदम मोठा माणूस होता तो. त्याच्याकडे कोट्यावधींची प्रॉपर्टी होती. पण विठ्ठल साताऱ्यात राहत नव्हता. तो मुंबईत आपल्या पत्नी पुष्पलता सोबत राहत होता. तो कधी कधीच फक्त सुट्टीच्या वेळेस या फार्म हाऊसवर यायचा. मग त्यानं विचार केला की आता फार्म हाऊस घेतलंच आहे तर त्याची देखभाल करण्यासाठी एखादा केअरटेकर ठेवायला हवा. त्यानं फार्म हाऊस बांधल्याबरोबरच त्यासाठी एक केअरटेकर ठेवला होता. त्याचं नाव होतं राजू. गेल्या 10 वर्षांपासून राजू त्या फार्म हाऊसची देखभाल करत होता. तो खूपच विश्वासू माणूस होता. त्याच्यावर कधीही कोणालाही शंका आली नव्हती, कारण तो स्वभावानं खूप चांगला होता. राजू जेव्हा 20 वर्षांचा होता तेव्हापासून तो इथे काम करत होता आणि आता तो 30 वर्षांचा झाला होता. तरीही तो इथेच केअरटेकरचं काम करत होता. त्याला कधी काहीही गरज लागली तर तो फक्त विठ्ठलला एक फोन करायचा आणि विठ्ठल ती वस्तू लगेच फार्म हाऊसवर पोचवायचा. गेल्या 1-2 वर्षात विठ्ठल दर आठवड्याला इथे येऊ लागला होता, कारण त्याला आता आपल्या आयुष्यात थोडा आराम आणि सुट्टीचा वेळ हवा होता. म्हणून तो ठरवूनच नियमितपणे या फार्म हाऊसला भेट देऊ लागला. एकदा असं झालं की विठ्ठलनं राजूला फोन केला आणि सांगितलं, वीज विभागाकडून माझ्याकडे एक पत्र आलं आहे. त्यात लिहिलं आहे की दररोज रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. म्हणून वीज विभागानं सल्ला दिला आहे की टॉर्च, कंदील किंवा लॅम्प अशा गोष्टींचा वापर करावा. तेव्हा राजू म्हणाला, मालक, इथे तर अशा काहीच गोष्टी नाहीत. मी कुठे जाऊन हे सगळं आणू? आणि आत्तापर्यंत कधीच अशी गरजही पडली नव्हती. गेल्या 10 वर्षात इथे कधीही विजेचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही. तेव्हा विठ्ठल म्हणाला, ठीक आहे, पण तू स्वतःची काळजी तरी घे. एक काम कर, गेल्या आठवड्यात मी तुला काही पैसे पाठवले होते, त्यांचा वापर करून शहरात जा आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन ये. राजू म्हणाला, ठीक आहे मालक, मी आत्ताच घेऊन येतो. राजू पैसे घेऊन शहराकडे निघाला आणि तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकत होता. राजू अजूनही शहरात सामानच घेत होता. इकडे विठ्ठल खूप वेळ वाट पाहत होता. याचा अजून काहीच अपडेट नाही आला. याने फोनही केला नाही. नाहीतर साधारणपणे दर 5 ते 6 तासांनी याचा फोन येतो, असं तो विचार करत होता. खूप वेळ झाल्यावर शेवटी विठ्ठलने स्वतःच राजूला फोन केला आणि विचारलं, राजू,
सगळं सामान घेतलंस ना? काही राहिलं तर नाही ना? तेव्हा राजू म्हणाला, मालक, एक काम करा, तुम्ही आजच इथं येऊ शकता का? विठ्ठलला विचारलं. का? काय झालंय? तुला सामान मिळालं नाही का? राजू म्हणाला. नाही मालक, सामान मिळालंय, पण मला खूपच घाबरल्यासारखं होत आहे. इथे काहीच ठीक नाही. माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. मला कळत नाही काय होतंय. माझा श्वास खूप वेगाने चाललाय आणि मला असं वाटतंय की माझा मृत्यू माझ्यासमोर उभा आहे. हे ऐकून विठ्ठल म्हणाला, बघ, मी तर 2 दिवसात तिथे येणारच होतो, पण आता ही परिस्थिती आहे आणि सध्या मी मुंबईत नाही, मी दिल्लीला आहे. मी लवकरात लवकर फ्लाईटचं तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करतो आणि उद्या जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी फार्म हाऊसकडे निघतो. पण तोपर्यंत राजू, तुला एकच सांगतो, तुला आज सुरक्षित वाटत असेल तर आत राहा आणि बाहेर यायचं वाटत असेल तर बाहेर ये. हे सगळं मी तुझ्यावर सोडतो. मी तुला उद्या भेटतो. दुसऱ्या दिवशी विठ्ठल पुण्याला पोहोचला आणि तिथून कार चालवत तो थेट फार्म हाऊसकडे आला. पण जसं तो फार्म हाऊसच्या बाहेर पोहोचला तसं त्याला लगेच जाणवलं, इथे काहीतरी बरोबर नाही. पूर्वी जेव्हा तो इथं यायचा तेव्हा गाण्यांचे आवाज ऐकू यायचे. राजू नेहमी गाणी ऐकत असायचा आणि गेट जवळ येऊन त्याचं स्वागत करायचा. पण आज सगळंच गायब होतं. एकदम शांतता होती. त्याला सगळ्यात जास्त आश्चर्य याचं वाटलं की राजू त्याचं स्वागत करायला आला नव्हता. गेल्या 10 वर्षात कधीच असं झालं नव्हतं. विठ्ठल जेव्हा इथे यायचा तेव्हा राजू नेहमी गेटवरच त्याला भेटायचा. विठ्ठल गेटमधून आत गेला, गाडी फार्म हाऊस समोर लावली आणि घरात शिरला. पण आतही राजू नव्हता. तो इकडे तिकडे शोधू लागला, पण काहीच पत्ता नव्हता. त्यानं शेताकडे पाहिलं, कदाचित तिथं काम करत असेल, पण तिथेही तो दिसला नाही. विठ्ठलनं विचार केला, हा गेला कुठे? अजून संध्याकाळचे साधारण 5:30 वाजले होते. मग हा गेला तरी कुठे? तेवढ्यात त्याची नजर तबेल्याकडे गेली. तिथे पंखा चालू होता. तो लगेच धावत तिकडे गेला, पण तिथेही कोणीच नव्हतं. फक्त म्हशी उभ्या होत्या. सगळं वातावरण एकदम शांत होतं आणि हीच शांतता त्याला आतून खूप अस्वस्थ करत होती. अचानक त्याची नजर कोपऱ्याकडे गेली आणि तिथे त्याला राजू दिसला. भीतीनं गारठलेला, थरथरत बसलेला. विठ्ठलनं जसं राजूला पाहिलं तसं त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. राजूनं वर पाहिलं आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं, मालक, तुम्ही घाबरत नाही का? विठ्ठल म्हणाला, घाबरू? पण कशाला? तेव्हा राजू हळू आवाजात म्हणाला, गेला जो तुमच्या मागे उभा आहे. विठ्ठलने लगेच मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. तो राजूला म्हणाला, अरे काय घाबरवतोयस? मागे कुणीच नाही. राजू म्हणाला, कदाचित तुम्हाला दिसत नसेल मालक, पण मला दिसतंय. तो तुमच्या मागेच उभा आहे. हे ऐकून विठ्ठलला वाटलं की राजूला खूप मोठा धक्का बसलाय. बाजूला एक स्टीलचा ग्लास पडलेला होता. त्यानं त्यात पाणी घेतलं आणि राजूला दिलं. मग तो शांतपणे म्हणाला, आता नीट सांग, इथे नेमकं काय झालंय? राजूनं पाण्याचा एक घोट घेतला आणि म्हणाला, मालक, ही काल संध्याकाळची गोष्ट आहे. मी सगळं सामान घेऊन फार्म हाऊसकडे परत येत होतो. सूर्य मावळला होता. थोड्याफार प्रकाशात मी चालत होतो, कारण माझ्याकडे असलेली फ्लॅशलाईट किंवा इमर्जन्सी लाईट काही चार्ज नव्हती. जसं मी फार्म हाऊसच्या गेट जवळ आलो तसं मला असं वाटलं की मी इथे एकटाच नाही. पूर्ण रस्ता सुनसान होता. त्यावेळी रस्त्यावर एकही गाडी नव्हती. फक्त मी एकटाच होतो आणि माझ्या हातात सामान होतं. तरीही कळत नव्हतं का, पण मला असं सतत वाटत होतं की माझ्यासोबत अजून कोणीतरी आहे. हे सगळं दुर्लक्षित करून मी गेटचं लॉक उघडलं. पण जसं मी आत पाऊल ठेवलं तसं मला जाणवलं मी एकटाच आत आलो नाही. माझ्यासोबत अजून कोणीतरी आत आलंय. मी ते तुम्हाला नीट सांगू शकत नाही मालक,
पण हे सगळं खरंच घडत होतं. थोडा वेळ गेला. मी सगळ्या इमर्जन्सी लाईट्स लावून ठेवल्या आणि मग मी स्वयंपाक करायला लागलो. स्वयंपाक बनवून झाल्यावर काही क्षण मला असं वाटत होतं की घराभोवती कोणीतरी फिरत आहे. पण लगेच मनाला समजावलं, इतक्या मोठ्या कुंपणांमधून कोण येणार इथे? मग मी विचार केला, ठीक आहे. आणि जेवण तयार झाल्यावर मी येऊन डायनिंग टेबलवर बसलो. मग अचानक मला दिसलं, खिडकीच्या पलीकडून कुणीतरी माझ्याकडे डोकावून पाहत होतं आणि मला पाहून हसत होतं. मला कळेना हा कोण आहे. मी नीट पाहायचा प्रयत्न केला, पण पुन्हा पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. अचानक मला खूपच भीती वाटायला लागली मालक. मी लगेच उठलो आणि पटकन जेवण संपवायला लागलो. घाईघाईनं जेवण करून झाल्यावर मी विचार केला की बाहेर जाऊन हात धुवून येतो. पण जसं मी बाहेर जात होतो तसं अजूनही मला भीती वाटत होती की जो कोणी आहे तो अजूनही आपल्या फार्म हाऊसच्या आसपासच फिरतोय. मला वाटलं कदाचित तो बाहेरच भेटेल मला. मी बाहेर गेलो, हात धुवत होतो. आजूबाजूला काहीच आवाज नव्हता, पण माझ्या समोरच शेत होतं आणि मला असं वाटायला लागलं की त्या शेतात कुणीतरी फिरत आहे, कुणीतरी भटकत आहे. इतक्या रात्री शेतात माणूस असणं अशक्य होतं, पण तरीही आतून काहीतरी आवाज येत होते. आणि जसं मी शेताची लाईट लावायला गेलो तितक्यात पूर्ण फार्म हाऊसची वीज गेली. तेव्हा मला आठवलं, तुम्ही सांगितलं होतं की वीज विभागाकडून पत्र आलं आहे. रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत वीज येणार नाही. हे मला आठवलं. त्या क्षणी मी खूपच घाबरलो होतो, पण तरीही मी धावत जाऊन सगळ्या इमर्जन्सी लाईट जवळ पोहोचलो. त्या चालू कशा करायच्या ते शोधत होतो. आणि जसं मी एक लाईट चालू केली, त्या प्रकाशात मी पाहिलं, माझ्या अगदी शेजारी एक उंच बाई उभी होती, पण तिचं डोकंच नव्हतं. तो क्षण खूपच भयानक होता मालक. मी सगळं तसंच टाकून दिलं. एक इमर्जन्सी लाईट हातात घेतली आणि तिथून पळत आलो आणि या तबेल्यात येऊन बसलो. काल रात्रीपासून मी इथेच बसलो आहे. हे सगळं ऐकून विठ्ठल खूपच हादरला. तो विचार करू लागला, हे सगळं इथे कसं होऊ शकतं? हे तर पूर्णपणे अशक्य आहे. पण राजू म्हणाला, मालक, हे सगळं खरंच माझ्यासोबत झालंय. मी काही विनोद करत नाही. पूर्ण रात्र मी इथेच तबेल्यात बसून काढलीये त्या भीतीमुळे. विठ्ठल म्हणाला, अरे मीही कित्येक वर्षापासून इथे येतोय आणि तुलाही इथे 10 वर्ष झालीत. अशा काय गोष्टी बोलतोयस तू? असं वेड्यासारखं बोलू नकोस. इथे असं काही होऊच शकत नाही. चल आता शांतपणे घरात ये. आज इथेच झोप. इकडे तिकडे भटकायची काही गरज नाही. चल आता ये. पण राजू म्हणाला, नाही मालक, मला माहितीये मी काल रात्री काय पाहिलंय आणि आज रात्री तुम्हालाही तेच दिसणार आहे. तुम्हाला माहिती नाही इथे काय आहे? राजू घाबरत म्हणाला. विठ्ठल म्हणाला, ठीक आहे, तू इथेच राहा. जे काही आहे ते नंतर बघू. आधी मला जेवण दे. मी खूप थकलो आहे. मी जाऊन झोपतो. मी इतका विचार करत इथं आलो की काहीतरी मोठी गोष्ट असेल आणि तू इथे असल्या गोष्टी बोलतोयस. राजू म्हणाला, ठीक आहे मालक, मी आत येणार नाही. मी तुम्हाला जेवण बनवून तिथेच पाठवतो, असं राजू म्हणाला. विठ्ठल घरात गेला. आत जाऊन त्यानं कपडे बदलले आणि आंघोळ करायला गेला. आंघोळ करून आल्यानंतर तो थोडा शांतपणे बसला. बसल्यानंतर त्याच्या खिशात जे काही सामान होतं, गाडीची किल्ली, घराची किल्ली आणि इतर वस्तू, ते सगळं त्यानं काढून साईड टेबलवर ठेवून दिलं. कारण आता तो झोपायला जाणार होता. जसं तो कंबळ ओढून झोपायला जाणार होता तितक्यात फार्म हाऊसचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. त्याला वाटलं, ठीक आहे, कदाचित राजूच असेल. मन बदललं असेल. पण त्याच क्षणी काच फुटल्याचा आवाजही आला आणि वातावरण अचानकच तणावपूर्ण झालं. विठ्ठल घाबरला. तो तसा लहान सहान गोष्टींनाही पटकन घाबरणारा होता. त्याला आधीपासून हृदयाचा त्रास होता. एकदा तर त्याला हृदयविकाराचा झटका येऊन तो कसाबसा वाचला होता. तरीही धाडस करून तो बेडरूममधून बाहेर आला
जसं त्यानं बाहेर पाऊल ठेवलं तसं त्याला दिसलं की कुणीतरी माणूस त्याच्या समोरून पळत हॉलकडे गेला. तो जसा परत वळला तितक्यात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज आला. तो घाबरून पुन्हा लाईट चालू करतो, पण पुन्हा तिथे कोणीच नसतं. त्याला वाटतं मी कदाचित खूप थकलो आहे, मला आता जाऊन झोपलं पाहिजे. तो पुन्हा लाईट बंद करतो, पण यावेळी पुन्हा हसण्याचा आवाज येतो आणि यावेळी काहीतरी तुटल्याचा आवाजही आला. त्यानं लगेच हातातील घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 9 वाजले होते. वीज गेली होती आणि आता थेट सकाळी 3 वाजेपर्यंत येणार नव्हती. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासोबत हे सगळं काय चाललंय असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. तो घाबरून धावतच तबेल्याकडे गेला. कदाचित राजू तिथेच असेल अशी त्याला आशा होती. कदाचित तो मला वाचवेल असा विचार करत तो तबेल्याजवळ पोहोचला. पण तिथे पोहोचल्यावर त्याला कळलं राजू तिथे नव्हता. तेव्हा विठ्ठलच्या मनात आलं, कदाचित राजू भीतीनं इथून पळून गेला असावा. तो विचार करू लागला, इतकं सगळं घडलंय म्हणजे राजू खोटं बोलत नव्हता, तो खरंच सांगत होता. हे सगळं त्याच्यासोबत घडलं आणि आता माझ्यासोबतही होत आहे आणि कदाचित पुढे अजूनही होणार आहे. जर तो इथून निघून गेला असेल तर मला देखील इथून निघायला हवं. तो लगेच धावत गाडीपाशी गेला. घरातून अजूनही काहीतरी आवाज येत होते, पण भीतीनं थरथरत तो गाडीपाशी पोहोचला. त्यानं गाडी उघडायचा प्रयत्न केला, पण गाडी उघडली नाही. मग त्यानं खिशात हात घातला, किल्ली शोधायला लागला. त्याच्या खिशात किल्लीच नव्हती. तेव्हा त्याला आठवलं, गाडीची किल्ली त्यानं बेडरूममध्ये साईड टेबलावर ठेवली होती. आता तो पूर्णपणे एका जाळ्यात अडकला होता. काय करावं त्याला कळेना. गाडी समोर उभी आहे, पण किल्ली आत आहे आणि त्या घरात भूत प्रेत आहेत. मी आत कसा जाऊ, तो विचार करू लागला. पण शेवटी त्यानं ठरवलं, थोडं धाडस करावं लागेल. तो हळूहळू पावलं टाकत पुन्हा घराच्या आत जायला निघाला, किल्ली घेऊन परत यायचं म्हणून. जसं त्यानं घरात पाऊल टाकलं तसं तो स्वतःलाच समजावू लागला, जास्तीत जास्त काय होणार आहे माझ्यासोबत, काय होणार आहे, कुणीच नसेल. हे सगळं कदाचित माझा भ्रम आहे. आजपर्यंत मी कधीच अशा गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. मग आज का ठेवतोय? फक्त काही आवाज ऐकू येत आहेत म्हणून? ते वाऱ्याचेही असू शकतात. तो आत गेला, आजूबाजूला पाहिलं, पण कुणीच नव्हतं. तो स्वतःलाच समजावत होता, काही नाही, काहीच नाही, आणि आपल्या मनाला शांत करत होता. असं स्वतःला समजावत तो बेडरूम पर्यंत गेला. साईड टेबलवर ठेवलेल्या सगळ्या वस्तू त्यानं उचलल्या आणि बाहेर यायला निघाला. तो दरवाजापाशी पोहोचला. जसा तो दरवाजा उघडणार होता तितक्यात किचनमधून काहीतरी आवाज आला. जणू कोणीतरी बोलत आहे किंवा काहीतरी करत आहे. तो तिकडे गेला. त्याला वाटलं कदाचित राजू असेल. तो किचनमध्ये गेला. प्लॅटफॉर्म जवळ उभा राहिला, पण तिथे कोणीच नव्हतं. पण अचानक त्याला जाणवलं त्याच्या अगदी मागे कोणीतरी उभा आहे आणि त्याच्यासारखंच जोरात श्वास घेत आहे. तो घाबरून लगेच मागे वळला आणि समोरच एक माणूस उभा होता. त्याला पाहताच विठ्ठल तिथेच बेशुद्ध पडला, कारण तो आधीपासूनच हृदयाचा रुग्ण होता. अशा प्रकारे एखादी गोष्ट अचानक त्याच्या समोर आली तर तो नक्कीच भीतीनं घाबरून जायचा. आणि अगदी तसंच त्याच्यासोबत घडलं. तो अनेक तास तिथेच जमिनीवर पडून होता. काही वेळानं त्याला काही आवाज ऐकू आले आणि त्याची नजर हळूहळू हातातल्या घड्याळाकडे गेली. घड्याळात वेळ होती रात्रीचे 2:50. आता त्याची नजर समोर गेली. समोर अंधारात एक माणूस उभा होता आणि तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मॅडम, जास्तीत जास्त मी त्यांना फक्त बेशुद्ध करू शकलो. हृदयविकाराचा झटका आला नाही. तुम्ही सांगितलं तर मी त्यांना इथेच घराजवळच्या शेतात पुरून टाकतो. सुमारे 10 मिनिटं विठ्ठल फक्त त्याचं बोलणं ऐकत होता. त्याला अजिबात कळत नव्हतं हा माणूस कोण आहे
आणि त्याला माझ्याशी काय हवंय. कोण आहे हा? मी पाहतोच याला, तो मनात म्हणाला. तो फक्त 3 वाजण्याची वाट पाहत होता. अजून फक्त 10 मिनिटं बाकी होती आणि शेवटी 3 वाजले. अचानक घरात लाईट आली. त्या क्षणी विठ्ठल पटकन उठला. किचनच्या प्लॅटफॉर्मवर ठेवलेला चाकू त्यानं उचलला आणि त्या माणसाच्या मानेजवळ धरत विचारलं, कोण आहेस तू? तो माणूस जसा मागे वळला, तो दुसरा कोणी नसून राजूच होता. विठ्ठलच्या मनात विचार आला, ज्याला मी 10 वर्ष सांभाळलं, तोच आज माझ्यावर हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. तो रागानं म्हणाला, हे सगळं तू का करतोयस आणि कोणाच्या सांगण्यावरून करतोयस? सगळं खरं सांग मला. तेवढ्यात राजूचा फोन वाजला आणि फोनवर नाव दिसलं, पुष्पलता मॅडम, म्हणजे विठ्ठलची पत्नी. विठ्ठल म्हणाला, आता एक शब्दही बदलायचा नाही. जसं बोलतोयस तसंच बोल. जसं तू 10 मिनिटापूर्वी बोलत होतास तसंच आता बोलायचं. फोन उचल आणि स्पीकरवर ठेव, विठ्ठल म्हणाला. राजूनं फोन उचलला. समोरून पुष्पलता म्हणाली, मारलंस ना त्याला? मी सगळ्या लॉयरशी बोलून ठेवलंय. त्याच्या प्रॉपर्टीपैकी 5% मी तुला देईन. तुला फार्म हाऊसमध्ये खूप इंटरेस्ट आहे ना? फार्म हाऊसचं 5% तूच ठेव, ती म्हणाली. तेव्हा राजू म्हणाला, नाही मॅडम, मी त्यांना मारलं नाही, पण आता असं वाटतंय की वेळ तुमच्यावर आली आहे, कारण मालक माझ्यासमोर उभे आहेत. त्यांनी माझ्या मानेजवळ चाकू धरलाय. हे ऐकून पुष्पलता काही क्षण शांत राहिली. तेव्हा विठ्ठल म्हणाला, पुष्पलता, तू इथे लगेच ये. तुला माझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा होता, तर तू थेट मला सांगू शकत होतीस. हे सगळं नाटक करण्याची काय गरज होती? ठीक आहे, तू इथे ये. तुला जो हिस्सा हवा आहे तो मी तुला समोरासमोर देतो. मी इथेच आहे. त्यावर पुष्पलता म्हणाली, ठीक आहे, जर तू शांतपणे सगळं देणार असशील तर मीही काही करणार नाही. मला फक्त माझा हक्क हवा आहे. मी येते आहे. मला पोचायला साधारण 1-1.5 तास लागेल. तोपर्यंत तिथेच थांबा, असं म्हणत पुष्पलतानं फोन ठेवला. साधारण 1.5 तास विठ्ठल आणि राजू तिथेच उभे होते. राजू खूपच लाजलेला आणि अपराधी वाटत होता. तेव्हा विठ्ठल म्हणाला, तुझी काहीच चूक नाही. तू फक्त एक प्यादा आहेस जो राणीच्या आदेशावर चालतोय. पण लक्षात ठेव, मी राजा आहे आणि शतरंज तेव्हा संपते जेव्हा राजा पडतो. असं म्हणत दोघेही त्या फार्म हाऊसमध्ये फिरत राहिले. वेळ काढत होते. अचानक बाहेरून हॉर्नचा आवाज आला. विठ्ठलाला कळतं की ती दुसरी कोणी नसून पुष्पलता आहे. ती येत असते. दरवाजावर टकटक होते. एक ठोका ऐकू येतो. विठ्ठल लगेच राजूकडे वळतो आणि म्हणतो, या सगळ्या प्रॉपर्टीपैकी जिथे तू उभा आहेस त्यातला 10% मी तुला आज देतो. जशीच पुष्पलता आत येईल तू तिला मारशील. राजू काहीच बोलत नाही. तो तसाच अगदी स्थिर उभा राहतो. राजू जाऊन दरवाजा उघडतो. पुष्पलता आत येते. ती म्हणते, बरं झालं की तुला अक्कल आली विठ्ठल, नाहीतर राजू तुझे किती तुकडे केले असते कोण जाणे. राजू तिच्याच बाजूला उभा असतो. मग राजू म्हणतो, नाही मॅडम, मी तुम्हाला फोनवरही सांगितलं होतं. आता वेळ आली आहे तुमची. त्याच्या हातातला चाकू त्यानं पुष्पलताच्या छातीत खुपसला. चाकू लागताच पुष्पलता खाली जमिनीवर कोसळते. रक्त वाहू लागतं. राजू फक्त विठ्ठलकडे पाहत राहतो आणि विठ्ठल जमिनीकडे पाहत पुष्पलताकडे बघून हसतो आणि म्हणतो, आठवतंय का? फोनवर मी तुला सांगितलं होतं की मी 2 दिवसात येणारच आहे. मला एक महत्वाचं काम आहे, आठवलं? राजू म्हणाला, हो. मग विठ्ठल म्हणतो, मी 1 आठवड्यापूर्वीच या फार्म हाऊसची डील केली आहे. सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवले आहेत. हे फार्म हाऊस माझं राहिलेलंच नाही. इथे मी फक्त माझं सामान घ्यायला आलो होतो, सगळं शिफ्ट करायला आणि तुलाही सांगायला. पण चला, जे व्हायचं होतं ते झालंच. हे सगळं ऐकल्यावर राजूच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या हातातून चाकू खाली पडला.
तो डोकं धरून खाली बसला आणि म्हणू लागला, मी 10 वर्ष तुमचा विश्वासू होतो. आज कसं काय 5 ते 10% अशा गोष्टी ऐकून माझी नियत बदलली. मी तुमच्याशी विश्वासघात केला. माझ्या मालकाशी, ज्यांनी मला 10 वर्ष सांभाळलं, तुमच्या बायकोलाही मी मारून टाकलं. पण विठ्ठलला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता. जणू तो मनात म्हणत होता, इथे माझा फक्त वेळ वाया जातोय. तो पुढे म्हणाला, मला आधीपासूनच माहीत होतं की हे सगळं होणार आहे. मला माहीत होतं माझी बायको अशीच आहे आणि तूही तसाच आहेस. असं म्हणत तो सरळ खाली उतरला. तो गाडीचं दार उघडून आत बसला आणि दिल्लीकडे निघून गेला. 2-3 दिवसांनी त्याला बातमी मिळाली की तुमच्या फार्म हाऊसमध्ये तुमच्या नोकरानं तुमच्याशी वैर काढण्यासाठी तुमच्या पत्नीचा खून केला. असंही अनेक लोक म्हणत होते की साहेब, तुमच्या बायकोचे आणि त्या नोकराचं गैरसंबंध होते, वाईट संबंध होते. म्हणून सगळे लोक विठ्ठलकडे सहानुभूतीनं पाहत होते. कुणीही त्या दोघांकडे लक्ष देत नव्हतं. प्रत्येक जण असंच म्हणत होता की प्रेम आणि आशिकीच्या नादात पडून राजूनं तिचा खून केला. यानंतर विठ्ठलला सगळं काही माहीत होतं. प्रत्येक गोष्ट त्याला माहिती होती. पण त्यानं या सगळ्या गोष्टी कुणालाही सांगितल्या नव्हत्या. सगळं काही मनातच ठेवून दिलं. पण कुटुंबापासून कोणती गोष्ट लपते का? हळूहळू काही अफवा त्यांच्या घराण्यातून बाहेर येऊ लागल्या आणि हीच कथा आपल्या चॅनलवर आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो, लोभ ठेवायचाच असेल तर थोडासा ठेवा, अगदी साखरेसारखा. साखर कोणाला आवडत नाही, पण ती योग्य प्रमाणात खाल्ली तरच तिचा खरा आनंद मिळतो. नाहीतर जर तुम्ही जास्त खाल्लं तर त्याचा शेवट काय? काही नाही. राजूच्या हातून पुष्पलताचा खून. तर मित्रांनो, माझं नाव संतोष आहे आणि मी तुम्हाला माझ्या पुढच्या हॉरर स्टोरीमध्ये भेटेन.